आता पेट्रोलचा खर्च विसरा, घरी आणा इलेक्ट्रिक स्टायलिस्ट इलेक्ट्रिक गाडी. 100% भारतीय बनावटीची इलेक्ट्रिक्स ईव्ही इलेक्ट्रिक गाडी आता उपलब्ध. 5 वर्षांची वॉरंटी, आकर्षक कलर्स आणि स्पोर्ट्स डिझाईन. एकदा चार्ज करा आणि 100 ते 140 किलोमीटर पर्यंत रेंज. अत्याधुनिक सर्व्हिस सुविधा, लोन सुविधा सुद्धा उपलब्ध. आजच भेट द्या साई मोटर्स, किसान चौक, इचलकरंजी. संपर्क 93 73 27 57 52 किंवा 0230 299 77 66. नो पेट्रोल नो टेन्शन, इलेक्ट्रिकचा स्मार्ट पर्याय. जास्त काही बोलायचं नाही. फक्त एवढं सांगायचं आहे, 2011 पूर्वी शहरात जर बघितला तर ठिकठिकाणी कोंडाळे आणि हे कोंडाळे 2011 नंतर प्रशासनानं ज्या वेळेला नागरिकांना सांगितलं त्यावेळेला नागरिकांनी हे व्यवस्थितरित्या कचरा न टाकता कोंडाळे हे बंद झाले. जे नागरिकांचा सहभाग या स्वच्छता राखण्यात चांगल्या पद्धतीनं दिसून येतो कोंडाळ्याच्या भागात. त्यानंतर नागरिकांनी कचरा गटरीत टाकत होते. घंटागाडी चालू झाल्यानंतर गटरीत टाकण्याचा जो कचरा नागरिक जास्तीत जास्त करून घंटागाडीत टाकायला चालू. हे सगळं जर होत असताना जर बघितलं, आपण इथं फक्त चर्चा करतोय आणि शेवटला विषय एकच वाटतोय की काय झालं तर नागरिकांच्यावरच दंड का. कोंडाळा बंद करण्यासाठी त्यांनी सहयोग केलाय, नागरिकांनी केलाय की नाही पवारसाहेब. गटरी टाकून कचरा घंटागाडी टाकायला द्या, व्यवस्थित टाकायला द्या, त्यांनी सहयोग केलाय. तर चुकतंय कुठं हे बघायची जबाबदारी आपली. मला फक्त एवढंच सांगायचं आहे, 15 दिवसापूर्वी, कारण कसं आहे 15 दिवसापूर्वी माझ्या प्रभागात साधन गट काढून गेला, अजून उचललेलं नाही. तर त्याला काही प्रक्रिया आहे का नाही की किती दिवसापूर्वी काढले आणि किती दिवसात उचलायचं. ते अजून 15 दिवस झाले उचललेले अजून आहे तसे. माझ्या सदस्यांना विनंती आहे, मी साहेब फक्त हे नुसतं सांगितलं. मला फक्त एवढं सांगायचं, आज या ठिकाणी जशी नगरसेवकांची कार्यशाळा घेतली, नगरसेवकांनी सहभाग यात असणार आहे, नागरिकांचा असणार आहे. पण मला एवढं सांगायचं आहे, काम जिथलं होत नाही त्याला सगळं जबाबदार जर कोण आहे तर प्रशासन आहे. गाव आतापर्यंत स्वच्छ झालं नाही. इचलकरंजी शहर किती पैसे आतापर्यंत खर्च केला स्वच्छतेवर, तरी देखील काम होत नाही. माननीय सदस्यांना विनंती आहे, हा एवढं सांगायचं, त्यांची कार्यशाळा घ्या, कर्मचाऱ्यांची कार्यशाळा घ्या, प्रशासनाची कार्यशाळा घ्या, त्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करा. त्यांनी जर जबाबदारी